पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसूतिगृह इथं वैद्यकीय अधिकारी नियमित उपलब्ध नसल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार देवेंद्र कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष बैठक घेण्यात आली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसूतिगृह इथं वैद्यकीय अधिकारी नियमित उपलब्ध नसल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार देवेंद्र कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष बैठक घेण्यात आली। प्रसूतिगृहात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नियमितपणे उपलब्ध नसल्यानं गर्भवती माता आणि नवजात बालकांच्या आरोग्य सेवेत निर्माण होणारी अडचण हा बैठकीचा विषय होता। या प्रसंगी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, प्रभारी आरोग्य अधिकारी डॉक्टर अरुंधती हरवाळकर, शहर लेखा व्यवस्थापक सिद्धेश्वर बोरगे, CPM डॉक्टर मणियार, डॉक्टर सौ वाळवेकर, इतर महापालिकेचे अधिकारी, मेट्रन संगीता लेकुरवाले, परिचारिका आणि कर्मचारी रेश्मा तलफदार, सुनीता ढगे, विकास पवार आणि यासीन बागवान यांची प्रमुख उपस्थिती होती। गेल्या काही दिवसांपासून प्रसूतिगृहात OPD आणि आपत्कालीन सेवेसाठी वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नाहीत। रात्रीच्या वेळी आणि सुट्टीच्या दिवशी डॉक्टर उपलब्ध नसल्यानं प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना इतरत्र हलवावं लागतं। त्यामुळं माता आणि बालकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे। स्टाफ नर्सेस आणि मेट्रन यांच्यावर अतिरिक्त ताण येत असून त्या डॉक्टरांच्या अनुपस्थितीत जबाबदारीनं काम करत आहेत। नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही। या प्रमुख मुद्द्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली। प्रसूतिगृहात अहोरात्र वैद्यकीय अधिकारी नेमणुकीसाठी पालिका आयुक्त आणि आरोग्य अधिकारी यांच्याकडे तातडीनं प्रस्ताव पाठवावा। जोपर्यंत कायमस्वरूपी डॉक्टर मिळत नाहीत तोपर्यंत जवळच्या प्रसूतिगृहांमधून रोटेशन पद्धतीनं डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी। याबाबतचा कार्यवाही अहवाल 7 दिवसात अतिरिक्त आयुक्त आणि आरोग्य अधिकाऱ्यांना सादर करावा, अशा सूचना उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर आणि नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी प्रशासनाला दिल्या। या बैठकीत परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या, तसंच प्रशासनानं लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी केली।